प्रत्येक विकेटसाठी थंड लागू केलेला आहे. पहिला षटक पॉवर प्ले ओव्हर या ठिकाणी चालू होत आहे. पॉवर प्ले षटक टाकण्यास सज्ज झालाय पांडुरंग रघुवीर राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाचा खुद्द आयकॉन या ठिकाणी पहिला ओव्हर पॉवर प्ले ओव्हर चालू होतोय. स्ट्राईकला खेळतोय राजेश वाघे, नॉन स्ट्राईकला तो खोपटकर विकास खोपटकर मेन पंच म्हणून काम पाहतोय. हे पंच देखील वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असतात, असे हे आपले अनुभवी पंच या ठिकाणी पाहायला मिळतात. मेन पंच म्हणून काम पाहतोय तोफिक, लाईन पंच म्हणून काम पाहतोय गणेश खले, लेग पंच म्हणून काम पाहतोय निलेश रघुवीर, तसेच या ठिकाणी स्कोरर म्हणून या ठिकाणी काम पाहतोय प्रथमेश पाटील युट्यूब लाईव्हचं काम पाहतायत. अकिब भाई यांचे सहकारी तसेच साऊंड सिस्टीम दादा अनिल चोगले, आणि जे बघण्याचं आणि महत्वाचं जे काम करतायत क्रीडा रसिक, आणि माझ्या जोडीला आहे समालोचन कक्षामध्ये रिकी पावसे. आणि पहिलाच बॉल मारण्याचा प्रयत्न जातोय चौकार. वा, पहिला चौकार जोरदार टाळा वाजवा. पहिलाच चौकार आता PCL 5चा पहिल्याच बॉलवर हा चौकार लगावलाय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे पांडू रघुवीर याचा समोर आहे. तो पहिला चौकार मारला राजेश वाघे, दुसरा देखील तितकाच भारी चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. मला वाटतं सलग 2 चेंडूवर 2 चौकार लगावणं बॉलरचं मात्र दणदणीत खणखणीत असं स्वागत केलंय. बॉलर स्वतःवर नाराज आहे, फिल्डिंग मध्ये चेंजअप करतोय. पुन्हा एकदा बॉलिंग लाईनअपवर तयार पांडूचा पुढील चेंडू राजेश करत्या. आता मात्र लेग साईडच्या दिशेने खेळतोय. पुन्हा एकदा चौकारांची बरसात करताना राजा. RCC संघाचा संघ मालक सागर तबीब कुठे असतील तर त्याने पॅव्हिलियन मध्ये येऊन स्थान बनवायचं आहे. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करतोय पांडू. आता मात्र हलूच रिव्हर्स शॉट केलं, सफल शॉट, 4 धावेची शॉट. 4 चेंडू 4 चौकार लगावतोय पांडू. मात्र विचार विनिमय करतोय, बॉलची दिशा बदलतोय का बघूया. दोनही संघ तुल्यबल संघ, मात्र पहिला षटक हाना मारीचा षटक तो षटक पूर्ण करतोय खुद्द कर्णधार पांडू मारा करतोय राजा करता. दोन्ही फलंदाज तेवढेच आक्रमकतेने खेळतात. आता मात्र हळूच बॅकफुटला जाऊन चेंडू ढकलतोय ऑफ साईडच्या दिशेने. 4 रन करता 5 चेंडू 5 चौकार. या षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे केला. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला. मात्र दोन्ही फलंदाज मिळून एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होत आहेत, सफल होत आहेत, चपल होत आहेत. पहिला ओव्हर समाप्त झालेला आहे. पहिला पॉवर प्ले ओव्हर या ठिकाणी समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वेद फिशरीची या संघाची धावसंख्या झालेली आहे बघूया. पंचांचा निर्णय थर्ड अंपायरकडे या ठिकाणी गेलेला आहे. बघूया थर्ड अंपायर निर्णय काय देत आहेत. 1 ओव्हर तर झालेली आहे. बघूया पॉवर प्ले ओव्हर, कारण पहिल्या 5 बॉल मध्ये राजेश वाघे याने 5 चौकार लगावले होते. खूपच छान बॅटिंग केली पाहायला मिळाली राजेशची. प्रत्येक शॉट गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता, तो सक्सेस झाला आणि 5 चौकारांची बरसात. शेवटचा बॉलचा निर्णय अजून काय आलेला नाही. बघूया शेवटचा बॉल निर्णय काय येतो. थर्ड अंपायरकडे गेलेले आहे आणि थर्ड अंपायर आपला निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. या डिसिजनचा काय निर्णय येतोय तर पाहूया. एक रन ना तोफिक. बाउंड्री लाईनला जे लहान मुलं बसलेले आहेत, विनंती आहे की आपण पाय आतमध्ये घ्यायचे आहेत. तोफिक 22 एक रन की बॅट
बॅट कट, बॅट कट, बॅट कटचा 1 रन या ठिकाणी घ्यायचा आहे, तो राजेशच्या खात्यामध्ये जमा होईल. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकी धावसंख्या झालेली आहे ती 21, लॉस ऑफ 0 विकेट. 21 धावा झालेली आहे. दुसरं षटक घेऊन आलाय बॉलरने हरेश्वर, आणि हरेश्वरचा नो. हो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते हितेश याच्याकडून. 1 रन, टोटल 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळेल. नोचा फायदा उचलता आले नाही. मारण्याचा खूपच चांगला प्रयत्न केला होता राजेशने लेगच्या दिशेने, पण काहीसा हुकला आणि निश्चितच चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल हितेश याची. आणि 1 रन, नो प्लस 1, टोटल 2 धावांची बरसात या ठिकाणी पाहायला. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर जातोय विकास खोपटकर. बघूया आपल्या एक बॉडीचा ताकदीचा पुरेपूर वापर करताना दिसेल का. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न, आणि आणि आता मात्र क्लीन बॉल. बाई, पहिली विकेट कमावली आहे ती म्हणजे विकासने. वेद फिशरीज या संघाचा एक हुकमी एक्का या ठिकाणी बाद होतोय. पाहूया. मला मला वाटतं विकासाच्या रूपात वेद फिशर या संघाला एक मोठा झटका बसतो. त्याचा फायदा मात्र होतोय राज्यलक्ष्मी या संघाला. विकास याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय भूषण देखील तेवढ्याच आक्रमकतेने खेळणारा भूषण, जो गेल्या वर्षी मला वाटतं याच संघामध्ये खेळत होता. त्याने चांगली उत्कृष्ट अशी कामगिरी करत होता भूषण. पुन्हा एकदा एक राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करतोय हरेश्वर मारा करतोय भूषण याला. पहिला चेंडू. आता मात्र काहीशी दिशाहीन गोलंदाजी होते. एक एक्स्ट्रा रन, एका रनाने संघाच्या खात्यात भर पडते. पुन्हा एकदा बॉलिंग लाईनअपवर हरेश्वर तयार. हरेश्वर मारा करतोय भूषणाला. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने हळूच चेंडूला कटवतोय. 4 धावे करता पहिल्या चेंडूवर मस्तपैकी स्वागत केलं. पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय हरेश्वर. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. पहिली ओव्हर पॉवर पिचची ओव्हर संपलेली आहे. दुसरी ओव्हर चालू झालेली आहे. दुसरा ओव्हरचा आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मला एक्स्ट्राच्या माध्यमातून व्हाईट बॉल निश्चित या ठिकाणी पंच तौफिक या ठिकाणी घोषित करतोय. व्हाईट बॉलचा 1 रन या ठिकाणी जमा झाले संघाच्या खात्यामध्ये. आणि स्ट्राईकला खेळतोय भूषण. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देणार. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे भूषणचा, हरेश्वरचा. आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी. अशीच जर दिशाहीन गोलंदाजी केली तर संघाला महागत ठरू शकते, कारण हेच रन्स संघाला महागत ठरतात. पुढे खेळण्याचा प्रयत्न जातोय लेगच्या दिशेने. हा चौकार पाहायला मिळाला. सुपर चौकार नजराने या ठिकाणी पेश होताना दिसतोय. काही समजावतोय, सल्ला मसलत करतोय राजेश, खुद्द कॅप्टन वेद फिशरीज या संघाचा. आणि आता मात्र या ठिकाणी थोडासा चिंताग्रस्त मधले पडलेला हा एक संघ असेल राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर. जर का असे एक्स्ट्रा रन्स टाकल्या तर नक्कीच संघाला घातक ठरू शकतात. आणि पाहूया पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होत आहे हरेश्वर. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. हरेश्वरचा समोर आहे तो भूषण. पुढे करण्याचा प्रयत्न, आणि हो, गुड लेन गुड बॉल. तितकी चांगली किपिंग म्हणावी लागेल की देवानंद कुरुकर याची. निश्चितच हा डॉट बॉल घोषित होतोय. पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय आणि मारा करतोय तो म्हणजे हरेश्वर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस घेण्याचा प्रयत्न जातोय. चौकार ऑफ साईडच्या दिशेने हा निश्चित चौकार लगावलाय. पुढे येऊन डायरेक्ट बॉल घेण्याचा प्रयत्न आणि स्कोर झालेला आहे आतापर्यंत 38 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. रन झाले तर 38. दुसरा षटक चालू आहे, पूर्ण करतोय हरेश्वर. समोर आहे तो एक इतकाच उत्कृष्ट फलंदाज म्हणावं लागेल, कारण विकास स्वस्तात बाद झाला आणि विकासची जागा सांभाळण्यासाठी आला होता तो म्हणजे भूषण. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जर अशीच दिशाहीन गोलंदाजी जाते ती म्हणजेच वाईड बॉलच्या रूपात, आणि वाईड बॉलचा एक्स्ट्रा या ठिकाणी रन या ठिकाणी घोषित होतोय. पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा या ठिकाणी अंपायरचे हात वरती झालेले आहेत आणि सांगितलंय की हा बाबा वाईड बॉल आहे. आणि वाईड बॉलचा या ठिकाणी निश्चित 1 रन. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली आहे ती 40 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस घेण्याचा प्रयत्न, थोडीशी मिस फिल्डिंग होते. बॉल जातोय सीमारेषे पार 4 रन करता. सुपर चौकार नजर या ठिकाणी पेश झाला. ओव्हर देखील समाप्त झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेद फिशरीज या संघ धावसंख्या झालेली आहे 44. 1 विकेट या ठिकाणी गेलेली आहे. हॅलो 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 हॅलो
राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्सचा तिसरा गोलंदाज. आता नाव याचं आणि अनिल. या अनिल आपल्या संघासाठी काय करतोय आणि आत्ताच मात्र तिसरा षटक चालू. पहिला बटन सज्ज होतं राजेश करता. फलंदाजी राजेश. ओ यॉर्कर लाईनचा बॉल म्हणावा लागला होता पण निश्चितच मारण्याचा प्रयत्न सुपर या ठिकाणी बॉलिंगचं नजर या ठिकाणी पाहायला मिळालं पण चौकार. खूपच चांगला प्रयत्न होता. पहिलाच बॉल पाहायला मिळाला. अनिल याचा मारण्याचा प्रयत्न सुरेख होता आणि निश्चितच तितका जबरदस्त बॅटिंग करण्याचा प्रयत्न म्हणजे राजेशचा होता. पहिला चौकार लागवला. पुन्हा एकदा बॉल करण्यास सज्ज होता. बॉल करण्यास सज्ज होता. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. काय होतं काय घडतंय आणि निश्चितच हा तितकी चांगली अनुषाची फिल्डिंग म्हणावी लागेल कारण प्रत्येक रन आपल्या ठिकाणी या ठिकाणी वाचवायचे आहेत. कारण फिल्डिंग महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये फिल्डिंग खूप महत्व दिलं जातं. पुन्हा एकदा ओ शॉट वेल शॉट या ठिकाणी म्हणावी लागेल. जातोय सीमारेषे पार. पांडुला चकून चेंडू गेला. हा सीमारेषे पार 4 रन. सुपर या ठिकाणी. थप्पड़ से डर नहीं लगता भाई. थप्पड़ से डर नहीं लगता. बॉल से बहुत डर लगता है. बॉल से बहुत डर लगता है. कारण फिल्डिंग मध्ये आपण फक्त मॅच बघतोय पण अवस्था असते ती फिल्डिंग करणाऱ्याची. कारण एवढ्या प्रेक्षकांमध्ये आपल्याला या ठिकाणी सगळे प्रेक्षक बघत असतात आणि फिल्डिंगला खरोखर असं वाटतं की कुठेतरी आपले पाय थरथरत असतात. पण असं न करता बिंदास केला. बिंदास मनापासून केला. कारण क्रिकेटमध्ये फिल्डिंगला खूप महत्व दिलं जातं आणि प्रेक्षक वर्ग फक्त बघायला असतो. खेळ दाखवायचा आपल्याला दाखवायचा आहे आणि ही एक खेळाची भूमिका आपल्याला दाखवायची. एवढ्या प्रेक्षकांमधून आपण या ठिकाणी हा खेळ या ठिकाणी दाखवताय खेळताय. त्या सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मॅच कडे बोलतो. जाऊया. पुढचा चेंडू बॉल सज्ज होतोय. अनिल याचा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जातोय चौकार. सीमारेषे पार 4. सुपर बॅटिंगचा नजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. राजेशच्या बॅट मध्ये निश्चित वेद फिशर या संघाचा आणि खूपच चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मी ते पहिल्या ओव्हर पासून ते आत्ताच्या ओव्हर पर्यंत खूपच चांगली बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे राजेशने. पाहूया पुढचा चेंडू बॉल सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न असणार तो म्हणजेच अनिल. पुन्हा एकदा जातोय फाईन दिशेने. प्रयत्न खूप चांगला होता पण बॉल हातातून निसटला आणि बॉल गेला सीमारेषेच्या पार 4 रना करता आणि धावसंख्या झालेली आतापर्यंत 60 धावा 60. तिसरा षटक चालू आहे. पूर्ण करतोय अनिल आणि समोर आहे तितकाच एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू. हो पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं शतरक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. हितेश याचा खूपच चांगली फिटिंग म्हणावी लागेल. निश्चितच ओव्हर देखील समाप्त झाली आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 61 धावा. 1 विकेट गेलेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 61 धावा. 1 विकेट गेली. पाहूया राजेश वाघे हा वैयक्तिक 39 धावांवर खेळतोय. 39 धावा. 50 करता फक्त 11 धावांची गरज आहे. पाहूया 50 हाफ सेंचुरी या ठिकाणी होते का पाहूया. तसेच आपण IPL मध्ये ड्रीम 11 या ठिकाणी पाहतो. कोण कोण ड्रीम 11 लावतात पण या ठिकाणी देखील एक स्पर्धा अर्थात 5-11 ही स्पर्धा सगळ्यांसाठी असणार आहे आणि क्रीडारसिकांचे उत्कृष्ट क्रीडारसिक म्हणून त्याची निवड करण्यात येईल. अर्थात सन्मान चिन्ह देण्यात येईल. प्रश्न आहे क्वालिफाय मध्ये 4 कोणते संघ असतील. क्वालिफाय मध्ये कोणते 4 संघ असतील. फायनलला 2 संघ कोणते असतील आणि फायनल कोणाच्या नावावर असेल हे प्रश्न असतील. आणि हे प्रश्न मला उत्तर पाठवण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी कोणाकडे असेल तर पाठवा. व्हॉट्सअप नंबर सांगतो 74 47 68 63 40 या व्हॉट्सअप नंबर तुम्ही या प्रश्नांची या ठिकाणी उत्तर मला पाठवायचे आणि त्याच्यातून एक निवडला जाईल उत्कृष्ट क्रीडा रसिक तर सन्मानित करण्यात येईल. पाहूया कल्पेश या ठिकाणी आलेला आहे आणि कल्पेश 4था ओव्हर या ठिकाणी घेऊन आलाय. कल्पेश आपल्या संघाकरता पाहूया ऑफसाइड मारण्याचा प्रयत्न. हलूच कट होतोय. बॉल जातो अमृत याच्याकडे. निश्चित 1 रन 1 रनाचा बदा मानवला राजेशला. राजेशची धावा झाली 40 धावा. हॅलो स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील 4थं षटक पूर्ण करतो. आता मात्र हिट बायच झाला असतं तर मोठा झटका मानावा लागला असता वेद फिशरच्या संघाला. मात्र एक चांगलं रनिंग करतोय. पुन्हा एकदा मगतपासून नॉन स्ट्राईकला असलेला राजेश आता मात्र स्ट्राईकवर येतोय आणि बघूया कोणत्या प्रकारची खेळी करतोय. राजेश हा वैयक्तिक 39 रनावर खेळतोय. 40 रनावर मला वाटतं खेळतोय. जर त्याने 2 चौकार लगावले तर त्याची 50 होऊ शकते. बघूया मात्र पुन्हा एकदा मस्तपैकी चेंडू हातात निर्धाव चेंडू.
पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करतोय कल्पेश. कल्पेश मारा करतोय, राजेश करतो. आता मात्र फाईन लीगच्या दिशेने मारणार चेंडू. आता मात्र मोठा झटका बसला भूषण याच्या स्वरूपात वेद फिशरीज संघाला. मला वाटतं यावेळी भूषण याच्या स्वरूपात मोठा झटका बसतोय वेद फिशर संघाला. कारण की लाईन क्रॉसिंगच्या नियमानुसार जर खेळाडू नो बॉलची लाईन क्रॉसिंग असेल तर विकेट पुढे असणारा बॅट्समन हा आउट जातो. मस्तपैकी स्वतःची गोलंदाजी स्वतःचा ताबा मिळवतोय कल्पेश. पुढील चेंडू हळूच टाकवतो. आता मात्र हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बघूया कल्पेश कशा पद्धतीनं गोलंदाजीत चेंजअप करतोय, लाईनअप मध्ये चेंजअप करतोय. आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू स्वतःच्या पायावर मारतोय, मात्र त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. वेद फिशर संघाला 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेद फिशरच्या संघाची धावसंख्या झाली आहे 63. लॉस ऑफ 2 विकेट्स. 63 धावसंख्या अद्याप तरी स्कोरबोर्डवर लागलेले. अजून तरी याच इनिंग मधला शेवटचा एक षटक हनामारीचं षटक असणार आहे मला वाटतं. मगाचपासून उत्तम पद्धतीत गोलंदाजी केली होती तोच आता आणि स्वतःच्या कोट्यातील दुसरं व संघाच्या कोट्यातील 5वं षटक पूर्ण करता आलाय. वैयक्तिक 40 धावा राजेश याच्या झालेल्या आहेत. अद्याप तरी 50 साठी 10 धावा पाहिजे. बघूया पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हळूच कटावतो 4 धावे करता. राजेश याच्या वैयक्तिक धावसंख्या 44, नाबाद 44 धावसंख्या व संघाची धावसंख्या 67. अद्याप तरी या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक. बघूया ते चेंडू कशा प्रकारे राजेश कटवतोय. फाईन लेगला कटवतो, ऑफ साइडला कटवतो, थर्ड मॅनला कटवतोय. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र स्टेट डाऊन केलं 4 धावेन करता. 48 धावसंख्या फक्त आणि फक्त वैयक्तिक अर्धशतकासाठी 2 धावांची गरज. बघूया तेच पहिलं अर्धशतक पूर्ण करतो का राजेश. आता मात्र हळूच कटवतो आणि पूर्ण अर्धशतक पूर्ण केलं. 52 धावा. पीसीएल 5 च्या पर्वामध्ये पहिल्याच अर्धशतक पहिल्याच मॅच मध्ये पूर्ण केले कर्णधार राजेश वाघे याने. त्याला माहित आहे मी कर्णधार आहे, माझ्या संघाला कुठपर्यंत कसं न्यायचंय आणि त्याचप्रमाणे तो खेळी करतो मैदानामध्ये. एक आक्रमकतेची भूमिका. आता मात्र थर्डमॅनच्या दिशेने केलं तर तेवढंच चांगलं. त्याला साथ देत आहेत राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाचे खेळाडू. वैयक्तिक 60 धावा राजेश याच्या बॅट मधून आलेले आहेत. स्वतः आयकॉनिक पारी खेळतोय राजेश. एक कॅप्टन पारी म्हणावी लागेल राजेश वाघे याची. वैयक्तिक धावा केलेल्या आहेत 60 धावा आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 83 धावा. 5 ओव्हर मध्ये 83 धावा केलेल्या आहेत वेद फिशरीज या संघाने आणि 30 बॉल मध्ये 84 धावांचं टार्गेट दिलंय राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाला. आणि त्या संघामध्ये खुद्द पांडुरंग रघुवीर, देवानंद कुरुलकर असे खेळाडू या ठिकाणी आपल्याला बॅटिंगच्या माध्यमातून दिसणार आहेत. आणि आता उत्कृष्ट जी बॅटिंग पाहिली, खरोखर एक सुंदर बॅटिंग या ठिकाणी म्हणावी लागेल. एक कॅप्टन पारी एक म्हणावी लागेल की वैयक्तिक राजेश वाघे यांनी 60 धावा केल्या होत्या आणि पहिलीच मॅच अर्थात पीसीएल पर्वाचा हा 5व्या पर्वाचा पहिला सामना होता आणि पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक स्वतःच्या नावावर ज्यांनी कोरलं वेद फिशरीजचा खुद्द कर्णधार राजेश वाघे याने. आणि निश्चितच मगाशी देखील एक मी प्रश्न टाकले होते. खरोखर या प्रश्नांचं कोणाला विनर व्हायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही हे उत्तर तुम्ही पाठवू शकता आणि त्याच्यातूनच मी निवडणार उत्कृष्ट रसिक. हॅलो. यानंतर होणारा सामना तारका फिश वर्सेस जगद्गुरु एकविराव आर्यस. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्याने पॅव्हलियन मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी.
कैलास दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. आपल्या मैदानामध्ये आता त्याने एक खेळी केली राजेशाने, जो कर्णधार आहे तो आपल्या संघाला कसं पुढे नेतोय हे तुम्ही आता बघितलात. त्याच्याबद्दल तुझे काय अपेक्षा असतील त्याच्याकडनं आता? तर राजेश वाघेची आपण खेळी पाहिली तर खूपच चांगली खेळी या ठिकाणी होती. परंतु आता राजेश वाघे आणि त्याच्या पूर्ण बॉलर्सला आणि त्यांच्या आता जे संघामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना एकच सांगणं असेल की आता व्यवस्थित फिल्डिंग व्यवस्थित बॉलिंग झाली तर नक्कीच आपलं या ठिकाणी त्यांचा विजय होऊ शकतो. कारण समोरचा देखील संघ तितका तुल्यबळ संघ आहे. तो संघ आहे राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स आणि त्या संघामध्ये एक पांडुरंग आहे, कल्पेश आहे, देवानंद कुरुलकर आहेत, अशी वेगवेगळी खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु जर का व्यवस्थित गोलंदाजी अर्थात बॉलिंग चालली तर नक्कीच त्यांचा वेद फिशरीज या संघाचा विजय होऊ शकतो. आणि जर का बॉलर या ठिकाणी लूज पडले, फिल्डिंग लूज झाली तर राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स हे विजयी होऊ शकतात. मला म्हणावं लागेल की राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघात देखील तुल्यबळाचे बॅट्समन आहेत पांडू व त्याचे साथीदार. तुम्ही पांडूला देखील अनेक वर्ष या ठिकाणी मैदानात बघताय की जो मैदानात कामगिरी कशा पद्धतीत करतोय. दापोल तालुक्यात पांडुरंग रघुवीर याचं एक नाव आपल्या 5 पंढरीत मधूनच चालतो मला वाटतं. कारण की तो ज्या पद्धतीनं ज्या टुर्नामेंट मध्ये खेळतो ते सर्वजण आपण बघू शकतो. आणि त्याच्या अनुभवाचा राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाला पुरेपूर फायदा होईल मला वाटतं. कारण की एक आव्हानातलं आव्हान आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. हो नक्कीच रिकी. कारण काय माहिती आहे हे आव्हान पार करायचंय 30 चेंडू मध्ये आणि 30 चेंडू मध्ये जर का पांडू पहिली ओव्हर महत्वाची आहे, जर का पांडूने पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा जर केल्या तर नक्कीच या ठिकाणी रन्स होऊ शकतात. पण पांडूला साथ देणारे खेळाडू देखील तितकेच महत्वाचे आहेत. जर पांडूला साथ दिली तर नक्कीच ते रन चेस करू शकतात. परंतु जर का पांडूची विकेट घेण्याचा प्रयत्न असेल ते वेद फिशरीज बॉलरचा, कारण ती एक महत्वाची या ठिकाणी महत्वाचा एक खेळाडू आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे पांडूला बाद करण्याचा प्रयत्न करतील. पण पांडूची बॅटिंग या ठिकाणी आपल्याला एक सफल ठरते का पाहूया. यानंतरचा होणारा सामना तारका फिश वर्सेस जगद्गुरु एकविरा RS. तरी तारका फिश हा संघ प्रथम नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहे. तरी तारका फिश या संघाचा कर्णधार निखिल चोगलेला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय तारका फिश, पण डिसिजन ठरवून यायचं आहे. मी सर्व कर्णधारांना कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस का बॉस साठी याल तेव्हा आपण डिसिजन ठरवूनच यायचंय. मगाशी देखील मी प्रश्न विचारले होते रिकी की जसं IPL मध्ये ड्रीम 11 लागतं तसंच आपल्या PCL मध्ये अर्थात माझ्या वतीने 5-11 चे प्रश्न. तर मी 3 प्रश्न विचारले होते. क्वालिफाय मध्ये 4 संघ कोणते असतील, फायनल मध्ये 2 संघ कोण असतील आणि फायनल कोणाच्या नावावर या ठिकाणी होईल. तर माझ्या व्हॉट्सअपवर किंवा रिकी पावसेच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आपलं उत्तर पाठवू शकता आणि त्याच्यातून आपण निवडणार एक उत्कृष्ट क्रीडा रसिक, त्याचा सन्मान चिन्ह देऊन आपण त्याचा या ठिकाणी गौरव करू. तुला काय वाटतं याबद्दल की PCL मध्ये सर्वच आयकॉन तुल्यबळाचे आयकॉन आहेत. कोणता आयकॉन कोणत्या संघावर कधी मात करेल याचं काय तरी सध्या तरी काय सांगू शकत नाही. कारण राजेश बघितलं तर राजेश तुम्ही बॅटिंग बघितलं, अजून तुम्हाला पांडूची देखील बॅटिंग बघायची आहे. पांडू ज्या पद्धतीत जो विविध ठिकाणी गेलतो. तारका फिशचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपला कर्णधार निखिल चोगले या ठिकाणी वाट बघत आहे. पॅव्हलियन कक्षामध्ये आपण यायचं आहे. तारका फिशचे खेळाडू देवळामध्ये तुम्ही पांडूला देखील बघू शकता, जो दापोलीमध्ये एक नाव लवकर खेळाडू असा पांडू, जो विविध स्पर्धेमध्ये खेळतो व जी त्याची अपोजिट टीम असते त्या टीमला आपल्या नावाचा ठसा कसा उमटवायचा ते दाखवून देतो. तोच पांडू आता सध्या तरी राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघामधून खेळतोय. संघाचा एक हुकमी एक कर्णधार म्हणून खेळतोय. तोच पांडू बघूया एक आव्हानातलं आव्हान चेस करतोय का. सध्या तरी हा चेसिंग मधलं आव्हान आहे असंच म्हणावं लागेल कैलास. जसं पांडूची बॅटिंग आपल्या सर्वांना माहिती आहे की ओरमचा बादशाह म्हटलं जातं. आपण दापोली प्रीमियर लीग जेव्हा पाहिली आहे मला वाटतं 2022-23च्या त्याने खूपच चांगली बॅटिंग केली होती आणि एक उत्कृष्ट खेळाडू ओरम मध्ये, तसंच आपल्या सर्कल मध्ये देखील तितका त्याचं नाव आहे आणि आपल्या गावचा एक शान आहे. कारण पांडुरंग रघुवीर ही एक 5 पंढरी हरण्याची
30 चेंडू आणि 84 धावांचा टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकला खेळतोय पांडुरंग रघुवीर, नॉन स्ट्राईकला येतो अनिश चोगले. तयार ना युट्यूब लाईव्ह. आणि जे माझे युट्यूब बांधव युट्यूबवर बघत आहे त्यांना देखील या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. तुमच्यापर्यंत हा या ठिकाणी प्रयत्न आहे आयोजकांचा, तो पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया पहिल्यावरचा पहिलाच बॉल टाकणं सज्ज होता राजेश वाघे, वेट पिचचा खुद्द कर्णधार. पहिल्यावरचा पहिलाच बॉल या ठिकाणी थोडासा मिस, अर्थात थोडं दिशाहीन गोलंदाजी. पहिलाच बॉल वाईड, निश्चितच हा वाईडच्या खात्यामध्ये जमा होतोय. आता संघाच्या खात्यामध्ये पहिलाच वाईट बॉल या ठिकाणी जमा होतोय. पाहूया पुढचा चेंडू टाकणं सज्ज होतं. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि आता मात्र या ठिकाणी जातो लेग साइड, अर्थात फाईन लग दिशेने हा पहिला चौकार पांडूच्या बॅटमधून पाहायला मिळेल. कारण पहिली ओव्हर ही पॉवर प्ले ओव्हर राहील आणि या पॉवर प्ले ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा एक प्रयत्न असेल. तोच प्रयत्न आपल्यापर्यंत कुठपर्यंत पोहोचेल का पाहूया. पहिला षटक धुवाधार षटक म्हटलं जातं. पुन्हा एकदा या ठिकाणी थोडा पायावर बॉल आदळतो. यॉर्कर लाईनचा बॉल होता पण या ठिकाणी एलबीडब्ल्यू या ठिकाणी नाही आपल्याकडे, परंतु निश्चित एक बाईच्या स्वरूपात एक धाव घेतलेली आहे. निश्चित आता मात्र स्ट्राईक दिलेले आहे. डावकरा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन असलेला अनिश चोगले. पाहूया राईट आर्म अनिश चुनेकर. सध्या तरी मैदानात राईट आर्म लेफ्ट हँड कॉम्बिनेशन सध्या मैदानात चालू आहे. पॉवर प्लेचं षटक पूर्ण करतो राजेश. याचा दुसरा चेंडू अनिश करता. आता मात्र हळूच ऑफसाईडच्या दिशेने चेंडू कटवतोय एका धावेकरिता. आतापर्यंत मला वाटतं 2 बॉल झालेले आहेत आणि 3 बॉल झालेले आहेत आणि अजून 3 बॉल या पॉवर प्ले ओव्हर मध्ये आहेत. या 3 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा एक प्रयत्न आणि आता मात्र भाई क्लीन बॉल आणि मोठी विकेट म्हणावी लागेल पांडुरंग रघुवीर याची. एक मोठा झटका बसतोय पांडुरंग याच्या रूपात राजगणेश लक्ष्मीमाऊली फायटर्स या संघाला. मला वाटतं हा आव्हानातलं आव्हान सध्या तरी चेस करतात का बघूया. जर आव्हान चेस नाही झालं तर भरपूर मायनस मध्ये जाणार आहे संघ, कारण की रनरेटच्या जोरावर ही स्पर्धा चालते. बरोबर आहे रिकी. रनरेट आणि रनरेटच्याच या आपल्या जोरावर ही लीग चालणार आहे. ज्याचं रनरेट जास्त असेल त्याचं तो संघ अव्वल स्थानी असतो. आपल्याला माहिती आहे की फक्त जिंकून फायदा नाहीये, पण कशा प्रकारे आपण जिंकता येईल जास्तीत जास्त रनरेटने हे देखील महत्वाचं आहे. जिंकल्यावर तुम्हाला 2 गुण मिळणारच आहे, पण रनरेट महत्वाचा आहे. जास्त रनरेट जास्त असेल तो संघ पुढे असेल. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. मारण्याचा प्रयत्न तितकाच चांगला या ठिकाणी. आता काय होतंय काय घडतंय पण निश्चितच. आणि आता मात्र 1 रन धावून काढलेली आहे आणि निश्चित स्ट्राईक मात्र दिले एक डावकरा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन असलेला अनिश चुनेकर याला. पाहूया काय होतंय काय घडतंय. एक मोठी विकेट या ठिकाणी गेलेली आहे पांडुरंग रघुवीर याची. कारण गेल्यापासून आता थोडंसं रनरेटला दबाव येणार नक्की. पाहूया पहिला या ठिकाणी पहिली मॅच चालू आहे, सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे. राजगणेश लक्ष्मीमाऊली फायटर वर्सेस वेद फिशर यांच्या दरम्यान पुढे येऊन करण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पराशर याच्याकडनं होतंय आणि निश्चितच एक चोरटी धाव घेतलेली आहे आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. खूपच चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि रन्स झालेले आहेत 9. पहिले ओव्हर या ठिकाणी संपलेली आहे. पॉवर प्ले ओव्हर समाप्त झालेली आणि पहिल्या पॉवर प्ले ओव्हरच्या समाप्तीनंतर राजगणेश लक्ष्मीमाऊली फायटर या संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 9 धावा. आणि थोडस या ठिकाणी म्हणावं लागेल, मी मगाशी अपेक्षा केली होती की पहिलं षटक अर्थात पॉवर प्लेचं षटक हे महत्वाचं असतं रिकी, आणि पॉवर प्ले मध्ये फक्त 9 धावा आणि त्यातली महत्वाची एक मोठी विकेट गेली आहे पांडुरंग याची. तर काय पुढचे फक्त 24 बॉल आहेत. या 24 बॉल मध्ये अजून 75 धावा पाहिजे. तर तुला काय वाटतं या 24 बॉल मध्ये 75 धावा येतील? 24 बॉल मध्ये 75 धावा सध्या तरी एक मोठं टार्गेट होतं त्यांच्या समोर. मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये एक विकेट गेली, त्याच्यामुळे प्रेशर मध्ये आहे आता हा संघ. तुम्हाला जर प्रेशर रिलीज करायचं असेल तर काही मोठे फटके मारावे लागतील. आणि 75 बॉल 24 बॉल ही एक मोठं आव्हान आहे. ते पार काय करू शकतात किंवा नाही ते आता आपल्याला दोघांना देखील बघायचं इथे. हा तेच आता आपण तेच बघत आहोत. पाहूया पहिलाच या ठिकाणी दुसरा ओव्हर घेऊन आला होता भूषण. पंचांनी 9 बॉल घोषित केला. 9 बॉल कुठला फायदा उचलता आलेला नाहीये, पण निश्चित 9 बॉलचं 1 रन या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये जमा होतोय. पाहूया
24 बॉल मध्ये 74 धावांचा अजूनही टार्गेट पूर्ण करायचा आहे राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाला. पाहूया दुसरा बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. कल्पेश या ठिकाणी बॅटिंग करता आलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न वेद पिछरी या संघाकडे आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न जातोय चौकार. सुपर चौकाचा नजराने या ठिकाणी आपला पेश केला तो म्हणजे कल्पेशने. अजून जर का धुवाधार या ठिकाणी खेळी केली तर नक्कीच आपल्या संघासाठी या ठिकाणी मोठा एक विजय म्हणावं लागेल. पण अजून खेळी करायला लागेल. रिकी तुला काय वाटतं की चौकाराची बरसात व्हायला पाहिजे ना? हा जर बरसात झाली तरच मला वाटतं रन चेज होतील. नाहीतर जर असे एक्स्ट्रा आले तरी पण थेंबे थेंबे साचे ना. मात्र समुद्र आपलं भरणार नाही असं थेंब थेंबाने. त्याच्यामुळे मोठे फटकार जरूर पाहिजे आपल्याला. आता मात्र हा बॉल बीट होतोय आणि एक मोठा झटका बसतोय कल्पेशाच्या रूपात राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्सच्या संघाला. आणि एक दुसरी विकेट या ठिकाणी म्हणावी लागेल. एक मोठी विकेट कारण पांडू नंतर एक कल्पेश सांभाळायला आला होता पण तो देखील स्वस्तात बाद झाला. आणि आता मात्र एक वाईस कॅप्टन मैदानामध्ये दाखल होतोय तो म्हणजेच देवानंद गुरुलकर. आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न. कॅप्टन गेला तसेच त्यानंतर कल्पेश देखील बाद झाला आणि कल्पेशची जागा घेण्यासाठी आता आलाय तो देवानंद कुरुलकर. आपल्या संघासाठी कितपत योगदान कारण मगाशी समुद्र म्हणा कारण आपण समुद्राच्या लगत होतो. आपण कोळी लोक आहोत. त्या सर्व माझ्या कोळी बांधवांसाठी एक शायरी असेल. समुद्रावर राज्य करणारा खरंच खूप महान आहे. समुद्रावर राज्य करणारा खरंच खूप महान आहे. कुणाच्या बापाला घाबरत नाही कारण कोळी आपली जात आहे. कोळी आपली जात आहे. जर देवानंद कुरुलकर यांनी जर 3 बॉल 3 चौकार मारले तर 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालं हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून. तसेच पराशर याच्याकडनं देखील सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली कारण निश्चितच कारण फिल्डिंग महत्वाचे. मगाशी देखील मी म्हटलं रिकी की क्रिकेटमध्ये फिल्डिंग महत्वाची आहे. तुला काय वाटतं की फिल्डिंग बद्दल काय म्हणशील? क्रिकेट हा गेमच फिल्डिंग वर चालतो. बॉलर बॉल टाकणार बॅट्समन हा मारणार. त्याला मैदानात तो एकच पवित्रा घेऊन येतो की मला मारायचं आहे. कोणताही बॉलर बॉल टाकू दे मला त्याच्यावर चौकार मारायचे आहेत. मात्र फिल्डर देखील तेवढंच ताकदीनिशी आणि तेवढ्याच प्रयत्नाने बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र उत्कृष्ट अशी फिल्डिंग करतोय पराशर. चालाक होतोय सफल होतोय बॉल पकडण्यात मात्र यशस्वी होतोय. आणि स्कोर झालेला आहे 18. 2 ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 18 धावा. पाहूया चालू असलेला सामना. 18 बॉल आणि 66 धावा जिंकण्याकरता राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाला. तुम्हाला काय वाटतं रिकी की 18 बॉल मध्ये 66 धावा पूर्ण करायच्या आहेत तर प्रत्येक ओव्हर मध्ये 22चं टार्गेट आहे. या 22च्या रन रेटने जर का खेळी केली अनिश आणि देवानंदने तर रन्स होऊ शकतात. परंतु तुला काय वाटतं की या 18 बॉल मध्ये 22 धावांचा अजून 66 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे? क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. जर बॉलर मेहरबान झाला तर बॅट्समन मात्र आक्रमकतेची पवित्रा घेऊन सफल होईल. मात्र आता बॅट्समनच स्वतः मेहरबान होत नाही. त्याला बॉल मात्र चांगल्या लेनचे भेटतात लाईनचे भेटतात. बॉलला मात्र त्याला कटवताना येत नाही असंच म्हणावं लागेल कारण की तो हळूच प्लेस करतोय. जर तो आक्रमकतेची भूमिका घेतलीस तरच हा आव्हान पार करू शकतोस. हा तेच आता पाहणे गरजेचं आहे कारण जोरदार फटकेबाजी करण्याची गरज आहे त्या संघाला. कारण आपण पाहिलं एकदा स्वस्तात खेळाडू बाद झाले अर्थात खुद्द कॅप्टन पांडू आणि कल्पेश हे स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर जिम्मेदारी आली आहे ती म्हणजेच अनिश आणि देवानंद याच्यावर कारण ते देखील आता मात्र या ठिकाणी गुड लेन गुड शॉट या ठिकाणी बॉल खूप चांगला प्रयत्न होता. तितकं चांगली किपिंग करण्याचा प्रयत्न. आणि आता या ठिकाणी मला वाटतं थोडंसं सामना एक साईडला झुकलेला असं वाटतोय परंतु सांगू शकत नाही कारण मगाशी तू म्हटल्याप्रमाणे कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या क्रिकेट खेळामध्ये काही होऊ शकतं आणि हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला तो अनिश सुनेकर याच्या बॅटमधून. मला वाटतं जर अनिश हा आक्रमकतेची पवित्रा घेऊन मैदानात खेळत असेल तर रन चेज हा होऊ शकतात. अजून तर त्यांच्या देखील हातात सामना आहे. मात्र आता काहीचा हा सामना राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स याच्या हातातून निसटण दिसतोय आणि हा अनिश याच्या रूपात एक मोठा झटका बसतोय राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाला. आणि अनिश याची जाग घेण्यासाठी आलाय हरेश्वर.
निखिल चोगले आपली यानंतरची मॅच आहे, तर लवकरात लवकर आपला निर्णय सांगायचा आहे. निखिल चोगले. ओके ओके. निखिल चोगले आणि मला वाटतं जर हरेश्वर हा पहिला जर आला असता तर त्याने हा आव्हान चेस करण्यामध्ये थोडीशी तरी मदत केली असती, कारण की तो आक्रमकतेची भूमिका घेतोय आणि चौकारांच्या आल्या आल्या बरसात करतोय, स्वागत करतोय बॉलर याचा देखील. हा बरोबर आहे, कारण हरेश्वर जर का 1 डाऊनला आला असता 3 नंबरला, तर नक्कीच काहीतरी आपल्याला रन्स पुढे गेलेले, अर्थात रन जास्त झालेले दिसले असते. परंतु हा हरेश्वर आता 5 नंबरला आलाय आणि आता मात्र ओव्हर्स देखील तितकेच कमी राहिलेले आहेत. मात्र धावसंख्या आता झालेली आहे 28 या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे. परंतु आपली चर्चा चालली होती की बॅटिंग आणि बॉलच्या माध्यमातून, कारण रन्स चेस करायचे आहेत, कारण रन्स चेस करणं हे देखील एक मोठी क्रिकेटमध्ये गोष्ट म्हणावी लागते. कारण आपल्याला माहिती आहे की एक रन आपल्याला एक्स्ट्रा करावा लागतो, त्याला बोलतात रन चेस. आणि आता मात्र या ठिकाणी 84 धावांचा टार्गेट आहे आणि हा टार्गेट पूर्ण करतायत. आता 12 बॉलमध्ये 56 धावांचं अजूनही गरज आहे ती राजगणेश लक्ष्मी माऊली या फायटर्स या संघाला. पण सांगू शकत नाही, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर का गोलंदाज मेहरबान ठरला तर 12 चेंडूमध्ये 56 धावा हे होऊ शकतात. ही ओव्हर तितकीच महत्वाची आहे. विकास खोपटकर याची 4थी ओव्हर या ठिकाणी घेऊन आला आणि 4थ्या ओव्हर मधला पहिलाच बॉल टाकण्यास सज्ज होतोय विकास देवानंद करिता. मारण्याचा प्रयत्न, हो हो, सुरेख या ठिकाणी शतरक्षण म्हणावे लागेल. वेद फिशरीचा आपला देवांचा देव कृष्णा देव, एक सुरेख फिल्डिंगचा नजराणा या ठिकाणी पाहायला मिळाला कृष्णा देवाकडनं. पाहूया पुढचा चेंडू जातोय. हो, सुरेख फिल्डिंगचा मी मगासपासून पाहतोय रिकी, पहिल्या ओव्हर पासून ते आतापर्यंत फिल्डिंग खूप सुरेख होती आहे. कारण आपण मगाशी म्हटलं की फिल्डिंगला खूप महत्व दिलं जातं, फिल्डिंग क्रिकेटमध्ये महत्वाची आहेच. आणि व्हाईट बॉल. त्याप्रमाणेच तुम्ही फिल्डिंग देखील वेद फिशर या संघाची बघू शकता. त्याने बॅटिंग तर अफलातून केली, मात्र फिल्डिंग मध्ये आपलं 100% प्लेयर्स योगदान देतात. रन आणि हा वाईट बॉल, रन अडवण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये ते सफल होतात. जर प्रयत्नार्थी परमेश्वर, जर प्रयत्न केलास तरच तुला फल मिळणार. त्यासारखंच सर्व प्लेयर्स प्रयत्न करतात की जेवढे रन कमी वाचतील तेवढं आपला रन रेट वाढेल. कारण की मी मगाशीच म्हणालो होतो की ही स्पर्धा रन रेटच्या जोरावर चालते. ज्याचा रन रेट अव्वल असेल तो संघ अव्वल स्थानावर असणार आहे. आणि हा व्हाईट बॉल नक्कीच रिकी आपली चर्चा सातत्याने होते, कारण ही चर्चा देखील होणे महत्वाचं आहे. आता देखील व्हाईट बॉलची बरसात, जर का असाच गोलंदाज जर का मेहरबान ठरला तर रन्स या ठिकाणी चेस व्हायला काही उशीर लागणार नाही. आणि तितकाच मगाशी म्हटलं की हरेश्वर 1 डाऊन साठी जर का आला असता तर नक्कीच रन्स देखील मारण्याचा प्रयत्न केला असता. पाहूया पुढचा चेंडू जातोय विकास हरेश्वर करता. मारण्याचा प्रयत्न, पंच चौका तर गेलेले आहे. पंच नो +4, टोटल 5 धावा झालेल्या आहेत. पंच आपण इशारा करायचे तौफिक भावा, आपण तर इशारे करायचे आता. ओके, आणि पाहूया काय होतंय, काय घडतंय. अंपायरने नो बॉल घोषित केलाय. नो बॉलचा 1 रन तर आलेला आहे, धावून 1 रन काढलाय. टोटल 2 धावा, 2 सलग 2 नो बॉल आपल्याला पाहायला मिळालं. मला नो बॉलवर कैलास, मला वाटतं जर मेहरबान ठरला राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्सच्या संघावर तर मला वाटतं रन होतील. हा रिकी, तेच बरोबर आहे, कारण मगाशी आपण म्हटलं की जर का गोलंदाज मेहरबान ठरला तर रन्स आरामात चेस होऊ शकतात. पाहूया ओ सोमनाथ, नाथांचा नाथ सोमनाथ, जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळेल सोमनाथ. मगाशी कृष्णादेवाने खूपच, कृष्णादेव देखील आहे, सोमनाथ देखील आहे, या ठिकाणी देव अवतरलेत. पाहूया पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी व्हाईट बॉल. सध्या तरी विकास आता मेहरबान ठरलाय असंच म्हणावं लागेल हरेश्वरवर, कारण की हलूच टाकतो. आता मात्र लाईन लेथ परफेक्ट लाईनचा बॉल टाकतो, तेवढंच बॉल मात्र टाकण्यात यशस्वी होतोय. सध्या तरी चालू ओव्हर मध्ये विकासाने 12 चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा हलूच ऑफसाईडच्या दिशेने गेलो, कृष्णा मात्र सफल होतोय, चपल होतोय, बॉल घेण्यात मात्र यशस्वी होतोय. अरे की ओव्हर देखील समाप्त झालेली आहे. परंतु काय माहिती आहे की आतापर्यंत विकासने 13 बॉल टाकलेले आहेत आणि स्कोर झालेला आहे 46. आपण चर्चा चालली होती ती म्हणजे चर्चा अशा प्रकारे रिकी, कारण रन्स जास्त रन्स आहेत ते राजेश वाघे याच्या, कारण ज्याने रन्स अर्थात जी
हाफ सेंचुरी मारली होती, 60 धावांची खेळी केली होती. कारण हेच रन ते महत्वाचे ठरलेले आहेत आता. कारण राजेश वाघेबल तू काय म्हणशील की त्यांनी बॉलिंग देखील तितकीच चांगली केली होती. मला वाटतं पांडूचा विकेट देखील गेला होता, त्याने घेतला होता आणि रन्स देखील केले. तू काय म्हणशील राजेशच्या बद्दल? राजेश हा ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि स्वतः वेद फिशरच्या संघाचा कर्णधार आहे. एक हुकमी एक काय त्याला हे करणे भागच आहे. कारण की जर स्वतः जर आयकॉन खेळला नाही तर कोण खेळणार हा तर मोठा प्रश्न असतो. कारण की तू कर्णधार आहेस म्हटल्यावर तुला तर करणे भागच आहे. बरोबर. कारण राजेश आपल्या नावाला साजेल अशी खेळी प्रत्येक पर्वात करतोय तो. आणि तौकीर पावसकर मॅन फ्रॉम हरणाई नवानगर या संघाचा एक खेळाडू पाहूया. पहिल्यांदाच बॉलिंग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आणि असाच जर का मेहरबान ठरला. नो प्लस 4 टोटल 5 धावा. सुंदर या ठिकाणी बॉलिंगचा नजराणा या ठिकाणी पाहिला. पण निश्चितच जर का असेच जर का बॉल टाकले भावा तौकीर भाई तुझा काही खरं नाही. कारण हे सगळे अनुभवी बॅट्समन आहेत. आता या ठिकाणी तौकीरची बॉलिंग चेंज होते पाहूया. आता आपला सगळ्यांचा नातांचा नाथ सोमनाथ या ठिकाणी आलेला आहे बॉलिंग करण्याकरता. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय नाथांचा नाथ सोमनाथ. कारण याची देखील बॉलिंग तितकीच महत्वाची आहे. कारण तौकीरची पहिलाच बॉल बोला कॉकरेज लाईनचा बॉल होता. आपण पहिला भावात होता, नो बॉल गेला म्हणून या ठिकाणी ओव्हर चेंज करण्यात आली. आणि आता त्या ओव्हर चेंज करण्याचा काही फायदा राजेशाला होतोय का पाहूया. बोलायला असं लागेल की आता सध्या तरी एक साइड सामना आहे. पण जर सोमनाथ जर मेहरबान ठरला तर सामना कधीही बदलू शकतो. कारण की सोमनाथ हा प्लेअर असा आहे की त्याला 6 बॉल मध्ये 10 धाव पण देणार नाही. आणि जर द्यायला सुरुवात केली तर एका ओव्हरला पण तो 30 धाव देईल. आणि आता मात्र पहिला चेंडू एक लाईन लेंथचा टाकतोय तेवढी त्याला साथ देतो तो भूषण. 5 बॉल 32 धावांची सध्या तरी राज गणेश लक्ष्मी फायटर्स या संघाला गरज. 5 चेंडू मध्ये 32 धावांचा अजून टार्गेट पूर्ण करायचा. हरेश्वर समोर आहे आता मात्र पराशर सुपर फिल्डिंगचा नजराने या ठिकाणी पाहायला मिळाला. फिल्डिंग खूपच चांगली होते. पराशर असेल, कृष्णा असेल, राजेश असेल, भूषण असेल, विकास आणि मारण्याचा प्रयत्न. हो हो सुपर या फिल्डिंग करता माझ्याकडनं सलाम बाय. सुपर फिल्डिंग नजर या ठिकाणी पाहायला मिळतो पराशर याच्याकडनं. सलग 2 चेंडू मध्ये 2 त्यांनी चौकार रोखले आहेत. मी मगाशी म्हटलं तर फिल्डिंग महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. फिल्डिंगवर तर गेम अवलंबून असतो. जर एखाद्या टीमला जर गेम चेंज करायचा असेल तर फिल्डिंगच महत्वाची असते. आणि तीच फिल्डिंग साथ देत आहेत वेद फिशरच्या संघाचे खेळाडू. 2 बॉल 30 धावा. सध्या तरी हा सामना वेद फिशर या संघाकडे झुकलेला. मी म्हणालो होतो की सोमनाथ जर मेहरबान ठरला तर सामना एकाती खेचण्यात तो यशस्वी होतो. आणि सोमनाथ आता मेहरबान ठरतोय वेद फिशरच्या संघावर आणि एक अफलातून अशी गोलंदाजी करतोय. कारण बॉलर तितकाच आपल्याला एक देवासारखा भेटलेला आहे सोमनाथ. कारण नाव देखील देवाचंच आहे. नाथांचा नाथ सोमनाथ. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. टॅपशॉट लगवण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, तितकं चांगली बॉलिंग आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल असणारा या इनिंग मधला या मॅच मधला. 1 बॉल मध्ये 29 धावा जिंकण्याकरता. 1 बॉल 29 धावा आणि विकेट शेवटच्या बॉलवर विकेट जाते. आणि अशा प्रकारे राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघावर मात करून वेद फिशरीज हा संघ विजय ठरतो. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. तसेच मॅन ऑफ द मॅचचा अर्थात सामनावीर मला वाटतं राजेश वाघे असेल.